चल इकडे, चल स्नो, स्नो इकडे, स्नो म्हणले मी, वाईट नाही. हा गुड बॉय. तर हा आपला जर्मन शेफर्डचा व्हाईट कलरचा मेल आहे, ही फिमेल आहे. तर आपण याला आता कॉम्ब करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण हा ब्रश घेतलाय आणि ब्रशने त्याचे या साईडचे केस आपण काढत आहोत. हे चल, तू कुठे येऊन बसेल माहिती, तुला विचारलंय, तू झालं, तू पण तू छान दिसतीस, त्याला करू दे, चल पण. हा व्हेरी गुड, गेली ती. आता हा थांबलाय. तर याचे डेड केस इथं आहेत, तुम्ही बघू शकता पायावर वगैरे. तरी हळूहळू हळूहळू डबल साइडेड ब्रश यांनी काढायची. यांनी काय होतं, याचे जे केस आहेत, केस निघतात, जे डेड आहेत ती. आणि विसरल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप छान होतं. एवढे केस निघतात त्याच्यातून, बघू शकता. तर यांना विसरणं महत्वाचं आहे. ब्युटी यांची सगळी केसातच आहे. जेवढं तुम्ही यांना विसरता, साफ ठेवता, स्वच्छ ठेवता, ते तेवढे दिसायला चांगले दिसतील. कारण पाळणं सोपं नाहीये, त्यांना मेंटेनही तुम्हाला त्यांना करता आलं पाहिजे. एवढे मोठा डॉग आहे, याला सांभाळणं करणं, वेळोवेळी याला पाणी पाजत राहणं, खायला देणं, डिवॉर्मिंग करणं, वॅक्सिन करणं, या यांच्या शरीरातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. गुड बॉय. आणि यांना प्रेमाने बोलणं, प्रेमाने वागवणं करणं, हे खूप महत्वाचं आहे. तरच त्यांचं आपलं चांगलं, आपल्याशी चांगला बॉन्ड राहतो. तू मध्ये बघ, चल. हा स्नो आलाय आपला, तर आपण याला विचारतोय या साईडने. थांब, त्याची मागलची साईड विचारून घेऊ. विचारणं बघा, विचारल्याने केस मोकळे होतात, गाठी होत नाहीत. कारण हे काय करतात, ओल्या ठिकाणी बसतात की त्यांना जी गरमी होत आहे, ते गरमीचं शरीरातली बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी. असं थोडं थोडं हळूहळू वितरत राहणं, म्हणजे जे डेड केस आहेत, जे शेडिंग व्हायला लागली, ती प्रॉपर होते आणि इकडं तिकडं कुठे जात नाही, आपल्या कॉम मध्ये जमा होते अशी. हे बघ, ये चल, ये. तू मध्ये हो, चल पिंजऱ्यात.